भावेश पवार तुझा विषय लय हार्ड आहे. अर्धशतक ठोकले फटक्यानं. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. रन बनाने के मौके होते हजार, लेकिन अर्धशतक नाही. आता पवार मैदानात आलाय. अशरफची विकेट गेल्यानंतर आणि भावेश पवार मला आठवतं रत्नागिरी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये त्यांनी केलेली कामगिरी, त्यानंतर ISPL मध्ये दमदार कामगिरी केली, सुप्रीमो ट्रॉफीमध्ये त्यांनी केलेली कामगिरी अतुलनीय होती, चमकदार होती आणि तो मैदानावरती आलाय जेव्हा संघ अडचणीत सापडलाय. आत्ताच खारदांड्याच्या स्पर्धेमध्ये त्यांनी जे शेवटच्या षटकामध्ये रनचेस केलाय 1,00,000 रुपयांचं बक्षीस आरबी सय्यद यांच्या वतीने त्याला मिळालं. ग्रामीण क्रिकेटचा राजा, हरपन मौला खेळाडू, प्राईड ऑफ भिवंडी, सिद्दीक बाबीसर असं नेहमीच म्हणतात. धावसंख्या झाले 5. पुढचा बॉल विशालचा ओव्हर द विकेट. फोर्स केला बॉलला, प्राईड ऑफ भिवंडी समोर असुद्धा कोणताही गोलंदाज षटकार खेचून स्वागत करणं हाच भावेश पवारचा अंदाज. सिक्सर. भावेश पवार आता रडायचं नाही, आता लढायचं, भिडायचं, मैदानावरती लढायचं आणि जिंकायचं सुद्धा. हे खूप चांगलं माहिती आहे भावेश पवारला. आकुटामधला चेंडू, पुलचा जबरदस्त फटका, मिड विकेटला चेंडू खेळलाय आणि जबरदस्त षटकार त्याने ठोकलाय. भावेश पवारचे इरादे स्पष्ट इंटेंड या ठिकाणी स्पष्ट होत आहे. अर्थात गोरसाई बी आणि वाकलन आपण बघितलं तर एक गाव एक जर संघ बघितलं तर त्यामध्ये टॉपच्या असलेल्या टीम त्यापैकी भावेश पवार. आकुटामधला चेंडू, त्यावरती आक्रमण. उरात वादळ घेऊन हिंडणाऱ्यांना पडदळीची तमा मुळीच नसते. ते पडतात, ते घडतात, मैदानावरती नडतात. भावेश पवार मैदानावरती ठोकतो षटकार. कुठलाही क्रमांक त्याला मिळू द्या, तो मात्र गोलंदाजाची गय करत नाही, मनात त्याच्या भय नाही. अशी निर्भीड फलंदाजी भावेश पवारची. बॅक टू बॅक 2 ठोकलेत, धडाकेबाज स्ट्रोक, म्हणजेच बॉल थेट रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडतोय. या 6 धावाच्या मदतीने स्कोर झाला. आशिष आम्हाला कळवत आहेत 17 धावा, 70 रन्स ऑन बोर्ड. शॉर्ट ऑफ लेन बॉल फोर्स केलाय, लॉंग ऑनला क्लिअर केलंय. कुठलाच चान्स क्षेत्ररक्षकासाठी नाहीये. पहिल्या षटकावर पूर्णपणे डॉमिनन्स. आता वायू 11 बोनकोडे संघाचा. स्वप्नील शेठ नाईक यांचा संघ खेळतो वायू 11 बोनकोडे. एका बाजूला तेजस्वी खारकर, आशिषी अमीन यांचा खेळ संघ शितलाई कुंकाई, विटावा भांडूप स्ट्रायकर्स. दोन्ही संघ मालक आपली फोर्स केलाय, पॅरल स्ट्रोक, फ्लॅट अँड फॅन्टास्टिक स्ट्रोक प्लेड बाय भावेश पवार. पवारचा पॉवरफुल षटकार. पॉवरफुल बॅटिंग करत असताना हॅट्रिक, बॅक टू बॅक 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये आले. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in वरती पहा. भावेशची बॅटिंग. हा टप्पा थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता. गोलंदाज टप्पा चुकला आणि भावेशनं काय षटकार ठोकला. 3रा षटकार त्यानं ठोकलाय आणि आता सेल्फी घेण्याकरता या ठिकाणी प्रेक्षक मैदानावरती गेलेत. क्या बात आहे भावेश पवार, काय बॅटिंग करताय मैदानावरती. धापल करती. एकूण डाबा झालेत 23. पहिल्या षटकाचा खेळ. विशालची अक्षरशः पिसं काढली जात आहेत. अप्रतिम बॅटिंग, आक्रमक बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. मनीष, भावेश पवारचा माइंड सेट बघा, डगआउट बंद सेट होऊन तो मैदानावरती आलेला आहे. नाही बिंदास आहे तो. स्ट्रायकरला सामोरं जाईल भावेश पवार. भिवंडीचा एक सुपरस्टार खेळाडू जबरदस्त कामगिरी करत असताना गोरसई बी संघाचा हुकमाचा एका भावेश पवार, भिवंडीचा स्टार खेळाडू, टेनिस विश्वातला दिग्गज खेळाडू. ऑन साइडला खेळलेला अप्रतिम फटका. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे अभिषेक आंगणे. त्याच्या अंगणामध्ये चेंडू आला तर तो मैदानाच्या बाहेर जात नाही. हा अभिषेक आंगणे आहे. 12 राऊंड विकेट. यावेळेस भावेश पवारचा खेळ चाललाय सुपर हिट. धाव फलकाला होतोय 6 धावांचा प्रॉफिट. यूज इट. सिक्सर. काय बॅटिंग करतोय मैदानावरती भावेश पवार. अफलातून कामगिरी करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. खोलबट टप्प्यात चेंडू टाकत असताना इथे गोलंदाज पुन्हा एकदा टप्पा चुकलाय आणि त्याचा फायदा भावेशनं उचललाय. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये. नादखुळा बॅटिंग करत असताना भावेश पवार तो पोहोचला 26 वरती. 5 चेंडूमध्ये 520 चा स्ट्राईक रेट आहे. अप्रतिम बॅटिंग, क्लास बॅटिंग त्याने केले. हो, चांगला चेंडू आहे. चिताकांचा गोलंदाज सोहेल तो देखील काही कमी नाहीये. तो पण काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. तो देखील या ठिकाणी प्रोफेशनल क्रिकेट खेळण्याकरता आलाय. त्यामुळे हे 2 बॅट आणि बॉल मधलं रंगणार आहे नॉर्थस्टार चषकामध्ये. नॉर्थस्टार चषक येथे खेळणार आकर्षक होणार आणि मंत्रमुग्ध होतील प्रेक्षक मंत्रमुग्ध होतील. स्ट्रायकर इनला ओहो, भावेश नाही थांबणार आहे.
लो पुलटा चेंडू आक्रमण केलाय, बॉटम एंडचा वापर केलाय, चेंडू स्क्वेअर लेगला गेलेला आहे. मावळणाऱ्या सूर्याला उगवत्या सूर्याचा नमस्कार. चेंडू सीमारेषा पार, भावेशच्या बॅट बंद आलाय, जबरदस्त षटकार. आम्ही आता त्याचं पकडले का? आता तिकडे बघण्यासाठी कोण आहे? चला फुलटॉस बॉल आलेत का? फुलटॉस बॉलवर षटकार एफर्टलेस सिक्सर खेळलेला आहे भावेश पवार आणि या 6 धावांच्या नोंदीनं धावसंख्या पोहोचते आता 56 धावा झालेल्या आहेत. सागर बर्फे पहिला सात्विकने झेल टिपला, नंतर रोहनने झेल टिपला आणि आता सागरने आजच्या दिवसातला तिसरा ऑडियन्स कॅच कंप्लीट केलाय. रिया स्पोर्टच्या वतीनं त्यांना मिळेल एक ब्रँडेड बॅट. भावेश 11च्या टीम मध्ये ते खेळतील उद्या सकाळी. षडबलेन नाही, संपर्क बनवता आला, बॉल स्क्वेअर लेगला. राहुल पोचतील बॉलवर, चांगलं कलेक्शन मिळते, फक्त एक धाव पण चांगला स्कोर वायू 11 बोनकोडीचा आतापर्यंत स्कोर कार्डवर पाहायला मिळते. स्कोर झालेला आहे या एका धावेच्या मदतीनं 57 ऑन बोर्ड, लॉस ओव्हर विकेट. ओहो, पाय जमिनीवर रोवून आम्हाला भिडण्याची धमक या ठिकाणी आहे भावेश पवार मध्ये आणि म्हणून तो सातत्यानं आकाशाला गवती घालून षटकार ठोकतोय. तो पोहोचलाय 40 वरती, धाव संख्या 75 ला 1. काय खेळ चाललाय भावेश पवारचा. बिंदास खेळतोय, अफलातून खेळतोय. मला असं वाटतंय आजच्या दिवसातलं सर्वात जलद अर्धशतक पाहायला मिळेल का भावेश पवारचं. भावेशचा खेळ आपण पाहिला, वैयक्तिक खेळ भावेशचा. तर आतापर्यंत भावेश खेळलेले आहेत 9 चेंडू 40 धावा. आतापर्यंतचा सर्वात वेगवान स्कोर इंडिव्हिज्युअल भावेश पवारचा राहिलेला आहे. तर पाहूया या ठिकाणी भावेश पवार त्यासाठी प्रयत्न देतोय. आदर्श शेट्टी बॉलिंग ट्रॅकवर आहेत, पहिल्याच बॉलवर त्याचं भव्य स्वागत केलेला. जरी लावा माझ्यावर ईडी, मी आहे एव्हर रेडी, असंच म्हणतोय भावेश पवार. 9 चेंडू 40, अजूनही बॉल्स बाकी आहेत या पहिल्या डावातले 5. पुढचा बॉल. आय एम एव्हर रेडी, बॉल बॅकवर्ड गॅलेक्सी मारायचा पार. शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाही. बॉल आता वारंवार लगातार आर पार सीमा पार सिक्सर. चेंडू सीमा पार, षटकार. मैदानात बॅटिंग करतोय भावेश पवार. 81 धावा धापलकावरती, 81 ऑन द बोर्ड. काय जबरदस्त बॅटिंग. 46 धावसंख्येवरती सध्या आपण भावेश पवारला बॅटिंग करत असताना 10 चेंडू मध्ये पठ्ठ्यानं एकूण 7 षटकार ठोकलेत. युवराज सिंगचे रेकॉर्ड तोडणार का? वैभव सूर्यवंशीचे रेकॉर्ड जे बंद आहे ते देखील तुटणार का? रेकॉर्ड बैसे बनते व तुटने के लिए बनते. अप्रतिम खेळ मैदानावरती. भावेश पवार ऑन स्ट्राइक, ऑन साइड ला खेळलाय. भाऊ तू तर हुकमाचे कार्ड आहे. भावेश पवार तुझा विषय लय हार्ड आहे. अर्धशतक ठोकले पट्ट्यानं, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. रन बनाने के मौके होते 1000, लेकिन अर्धशतक नहीं आता बार बार. भावेश पवार जरा बॅट तुमची आकाशात घ्या. आकाशात बॅट घेते भावेश पवार आपली बॅट आकाशात बघते घ्या. एकदा टाळ्यांचा गजर भावेश पवारसाठी. तो आलाय, तो मैदानात आलाय, त्याने ठोकलंय, त्यांना हाणलंय, अर्धशतक पूर्ण केलंय, संजवती बॅटिंग केले. तू आहे खरा सुपरस्टार जो आज खेळलाय स्पर्धा नॉस्टार. आजच्या दिवसातलं जलद गतीचं अर्धशतक 11 चेंडूत 50. आदर्श शेट्टी पुढचा बॉल. वेगवान होता, खाली राहिलाय बॉल. स्ट्राईक तर बदलणार नाही, कारण आता भावेश प्रत्युत्तर देतोय. एक कडवं आव्हान समोर ठेवायचं आहे, त्याचमुळे आता प्रत्येक बॉलवर षटकार येत आहेत. हा बॉल डॉट आलाय, पण पुढचे 2 बॉल महत्वाचे. आतापर्यंत हा पहिला डॉट बॉल भावेशने घेतलाय. सुमित ढेकडेच्या नावावरती रेकॉर्ड होतो. 14 चेंडू मध्ये 50 धावा त्या पठ्ठ्याने ठोकल्या होत्या. तर आता उत्तर मुंबई मधलं रेकॉर्ड आहे ते तोडण्याकरता जास्त 11 चेंडू मध्ये 8 षटकार ठोकत भावेश पवारनं हा रेकॉर्ड तोडला. एकदा भावेश पवारसाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. फुलातून बॅटिंग, मर्दा मन जिंकलंस. ओहो, नाही थांबणार, ठोकत राहणार, हाणत राहणार. आज आणखीन एक षटकार, 9वा षटकार भावेशच्या बॅट मध्ये आलाय. वा भावेश वा. या फलंदाजाचा आहे अफलातून थाट. चेंडूला पाठवलंय ढगात, लॉंग ऑफ क्लिअर केलंय आणि षटकारांची रीग लावून टाकलेली आहे. स्कोर जातोय वायू 11 बोनकोड या संघाचा 93. 100 धावांचं लक्ष ठेवलं जाईल का? शेवटचा बॉल महत्वाचा आहे. षटकार आला तर 100चं टार्गेट. पण पाहूया आदर्श शेट्टी मागे काय झालंय त्या गोष्टींचा विचार न करता पुढचा बॉल महत्वाचा आहे. आदर्श वर्सेस भावेश.
ड्राईव्ह केलंय मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक बॉल पोहोचतोय मिड विकेटला ऐश्वर्य आहेत बॉलवर पोहोचतील सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कॉल थ्रो थोडासा ऑकवर्ड आहे पण बॅकअप आहे विशाल बॉल अडवतील थ्रो लॉन्स्ट्रायकर सेंडला तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न 3 धावा पुढे आहेत आता धावांसाठी धावा चालू आहे आणि 4थी धाव घेत असताना फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद 3 धावा मिळत आहेत आणि या धावसंख्या 3च्या